सोशल मीडियातल्या मित्रांना नमस्कार। आज मी पाथर्डी इथे नरळे विद्यालयाच्या प्रांगणात बसलेलो आहे। इकडे आपण बघता गेल्या 2 आठवड्यापासून सगळ्याला कल्पना आहे की आज रोजगार मेळावा जव्हा पाथर्डी तालुक्यातल्या तरुण मित्रांसाठी मुलींसाठी खुलेला। 78 वर्षातली सगळ्यात मोठी बेरोजगारी ज्याला रेकॉर्ड ब्रेक इतकी बेकारी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे। शासकीय व्यवस्थेतल्या त्रुटीमुळे मुलं परीक्षा देणार, मुलं मेहनत करतात, पेपर लीक होतात। अगदी आता ताजं नेटचे पेपर सुद्धा लीक झाले। जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे। याचाच अर्थ सगळ्यात मोठी तरुणांची लोकसंख्या या भारतात आहे आणि या देशातल्या कोट्यावधी मुलांना आज हाताला काम नाही आहे। शिक्षण सगळ्या प्रकारचं झालं तरी व्यवस्था नोकरी देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनं नागरिकांना जे मूलभूत अधिकार आणि हक्क दिले आणि शासनाच्या व्यवस्थेच्या जबाबदाऱ्या आहेत की या देशातल्या माणसाला त्याला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। पण आज तर बेकारी एवढी मोठी झाली की कुठल्या परिस्थितीत कुठल्या स्वरूपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत। शासकीय नोकऱ्या जवळपास भरल्याच जाऊ नये अशीच व्यवस्था एक प्रकारे निर्माण शासनाकडून होती आणि म्हणून याची जाणीव ठेवून मी रोज लोकात फिरतो, गावागावात बघतो। मोठ्या संख्येने माझे तरुण मित्र आज नोकरीने म्हणून जागेवर आहे आणि म्हणून आज सकाळपासून मी हा रोजगार मेळावा घेतलाय। मोठ्या संख्येने काही हजार संख्येनं आज तरुण सकाळपासून इथे येतात, मुली येत आहेत। आज अनेकांना संधी मिळाली, काहींना मिळाली नाही म्हणून मी जॉब कार्ड देतोय। सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आज जिथं शक्य आहे तिथं मित्रांना द्यायचा प्रयत्न झाला, मिळाल्या पण। आणि याच्यातून अजून काही लोकांना आम्ही संधी देणार आहेत मित्रांना। अपंगांना रिझर्व्ह कोटा असतो, शासकीय व्यवस्था असतो किंवा निम शासकीय असतो। माझ्या शेजारी हे बसलेले माझे अपंग बंधू आहेत, ज्याच्यामध्ये हे दिव्यांग आहेत, कुणी हात कुणी पाय। म्हणजे आता माझ्या शेजारी बसलेले सगळे जण ज्याला आम्ही कानाने बहिरे मुके म्हणतो असे दिव्यांग ही मुलं आहेत। आज त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी जो एक प्रशिक्षित शिक्षक असतो तो आज उपलब्ध नाही, तर ऑनलाईन कॉन्फरन्सला उद्या त्यांचं या मुलाखती घ्यायच्या। किती शिक्षण झालेलं आहे? शिक्षण किती BA झालेलं आहे, हा BA शिकलेला आहे। ज्याला आपण अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी विकसित झालेली आहे। अंध व्यक्तीला वाचता यावं, लिहिता यावं त्याच्यासाठी ब्रेल नावाच्या व्यक्तीनं शोधलेली लिपी त्याला ब्रेल लिपी म्हणतात। तसं न बोलता येणाऱ्या व्यक्तीला, न ऐकता येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एक भाषा, सांकेतिक भाषा शरीराची ही जगात विकसित केलेली आहे। जगभर ती भाषा चालते, यांना सुद्धा शिक्षण घेता येतं, ही शिकलेली आहे। आपलं किती झालं शिक्षण? 12वी। 10, 2, 12वी। जगात कुठे गेलं तर कळतं। आता यांनी केलं 10+3 म्हणजे 13वी, म्हणजे ग्रॅज्युएट झालाय। आपलं किती आहे? हा ग्रॅज्युएट आहे। आणि माझ्या आता हा यांचा प्रमुख मनुष्य की हे माझ्या तालुक्यातल्या सगळ्या अशा विद्यार्थ्यांना, तरुण मित्रांना तो एक प्रकारे आपल्या भाषेत
नेता आहे, नेतृत्व करतो, त्यांच्यासाठी काम करतो आणि आज त्यांनाच घेऊन तो इथं या कार्यक्रमासाठी आला होता. आज या मुलांना आधार देण्याची गरज आहे आणि म्हणून या दिव्यांगांना आधार देण्यासाठी देखील आम्ही इथं संधी दिली. मला आनंद वाटतो की अशा मुलांना कुठेतरी संधी देण्याचा एक प्रयत्न आमच्या हातातून होतोय. नक्कीच मी नेहमीच सांगतो की माणसानं जिद्दी असावं, ज्याला हात पाय सगळं काही आहे, दिव्यांगन आहे, तुमच्यासारखे माझ्यासारखे आपल्यासारखे खचतात, निराश होतात, पण या ईश्वरानं कुठेतरी यांना कमी दिलेलं आहे. दिव्यांग तो त्यांच्याजवळ आहे, पण तरी हे सगळे लढतायत, भारसाने लढतायत, फाईट लढतात. कधी करतात? फाईट लढतायत, हिंमत, हिंमत. मी असं गेलं तरी सांगितलं नाही असं. आणि म्हणून अशा माणसामध्ये जिद्द उलट जास्त असते आणि म्हणून ही आपलीच आहेत, आपल्यातलीच आहेत. आपण चालत असताना आपल्याबरोबर ह्यांनाही सोबत घेऊन चालूया. हीच देखील आपल्यासारखीच परमेश्वरानं दिलेली मानवी माणसं आहेत. यांच्यासाठी सतत आपण काम करत राहूया. काही सांगायचं काय? पूर्ण लेफ्ट साईड पूर्ण डॅमेज झाली, त्याच्यावर माझं शिक्षण स्टॉप झालं 12वी नंतर स्टॉप झाल्यानंतर मला असं शिकण्याची इच्छा होती, जिद्द होती, काहीतरी आपण घरच्यांसाठी काही करायचं, पण ते करता नाही आलं. 2 वर्षानंतर मग मी माझ्या ठाम उभा राहायला लागलो. तेव्हा मग 12वी कंप्लीट केली. 12वी कंप्लीट करून मग पुढे शिक्षण नाही करता आलं, तरी मी MSCIT झाली आणि परत मग घरच्याची परिस्थिती झाली. आजी आई वडील नाही आहेत, 1.5 वर्षाचे वारलं, मी 1.5 वर्षाचा असताना वारलेले. पण तेव्हा आजीला माझ्या आजीकडे असतो, आजीला कॅन्सर निघाला, त्यामुळे मग आता माझं शिक्षण स्टॉपच करावं लागलं. आता माझा आधार फक्त आता